नमस्कार मंडळी, मॉम्स मॅजिक किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत शाही पनीर आणि ते अगदी ग्रेव्ही हॉटेलसारखी धाब्यासारखीच बनवायची आहे आणि एकदम टेस्टी आणि अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने सेम टू सेम टेस्ट. खरंच तुम्हाला कोणाला वाटत नाही ना आपण घरी बनवू शकतो, पण त्याच्यापेक्षा पण भारी आपली घरचीच भाजी तयार होते आणि ती एकदम हेल्दी आणि टेस्टी पण असते. हायजीन मेंटेन करून आपण घरी छान बनवतात माहिती आहे का. बघ हॉटेलमध्ये म्हणलं की काय असतं, ग्रेव्हीचं स्टोरेज केलेलं असते 2 ते 3-4 दिवसाचं, पण आपल्याला तिथली टेस्ट खूप आवडते. घरची एवढी आवडत नाही, पण आपल्याला त्याच्यापेक्षा पण भारी बनवायची आहे. तर चला आता बघूया. मी इथे घेतलेले आहेत 2 ते 3 कांदे, बेडगी मिरची, 2 मीडियम साईजचे टोमॅटो, अद्रक लसूण घेतलेला आहे आणि गाजराचे 2-3 काप करून घ्यायचे आहेत आपल्याला. इथे बघा हे कांदा आहे तो बारीक नाही जरी कट केला तरी चालेल. ग्रेव्हीसाठी ग्रेव्ही आपल्याला छान करायची, मग काय करायचं, कांदा आणि ह्याची ग्रेव्ही होते चांगली. तर बघा कांदा कट करून घ्यायचा आहे. अगदी धाबा स्टाईलच ही भाजी होते. तुम्ही घरच्या घरी बनवा, कोणी पाहुणे आले किंवा कोणाचं सेलिब्रेशन असेल ना, आपण ह्या भाज्या अगदी घरी एकदम चांगल्या टेस्टीच्या ह्या बनवू शकतो. बऱ्याचदा काय होतं, आपण काय म्हणतो बाहेर गेलो की छान टेस्ट लागते, तिथं सुंदर भाजी भेटते. तसं काही नसतं, आपल्याला घरी पण त्याच पद्धतीने जर बनवली ना अगदी छान भाजी होते, तयार होते. तर इथं बघा मी गाजर कट करून घेतलेले आहेत. 2 ते 3च पीसेस घ्यायचेत आपल्याला. इथं टोमॅटो आहे, मीडियम साईजचे 2च टोमॅटो घेतलेले आहेत आणि ते पण आपल्याला मोठे मोठेच कट करून घ्यायचे, कारण आपल्याला याला बॉईल करायचं आहे सगळ्याला. बघा हे कट करून घेतलेलं आहेत मी. आणि काजूमुळे काय होते माहिती आहे का, इथं काजू ते 10 ते 12 काजू घेतलेले आहेत. काजूमुळे ग्रेव्ही छान होते आणि थिकनेस चांगला येतो, ग्रेव्हीला भाजी मिळून येते. आपल्याला इथं काय करायचं आहे, 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे कढईमध्ये मी, आणि कांदा, टोमॅटो आणि गाजरमुळं थोडीशी असं काय होतं, गोडसरपणा येतो आणि शाही पनीर हे खूप म्हणजे असं तिखट किंवा झणझणीत नसतं. आणि तर काजू पण टाकलेले आहेत आणि बेडगी मिरचीमुळे आपल्याला फक्त कलर चांगला येतो. कलरसाठी ते बेडगी मिरची वापरलेली आहे मी. आपल्याला याला छान बॉईल करून घ्यायचं आहे. 10 ते 15 मिनिटं इथं बॉईल करण्यासाठी ठेवा, म्हणजे ग्रेव्ही छान होते. आपल्याला इथे मी हे पनीर घेतलेलं आहे, ते बारीक कट करून घ्यायचं आहे. बारीक पीसेस पाहिजे त्या आकाराचे कट करून घेऊ शकता. मी ते ट्रायंगल शेपमध्ये कट केलेले आहेत हे सगळे. अगदी हॉटेल स्टाईल बनवायची, म्हणजे हॉटेल स्टाईलच खावं लागेल ना, हॉटेल स्टाईल बनवायची आहे इथे मला. आणि मी पाहुणे आले त्यावेळेस ही भाजी बनवली होती, अगदी खूप टेस्टी झाली होती. सर्वांना खूप आवडली, त्यांनी कौतुक पण खूप केलं, छान भाजी झाली आहे म्हणून. इथं तुम्ही पनीर मसाला वापरला तरी चालेल किंवा आपण खडे मसाले टाकायचे आणि पनीर मसाला काय टाकायचा. ग्रेव्हीसाठी आता ते पनीर ग्रेव्ही वगैरे भेटते, ती काही टाकायची गरज नाही आहे, कारण आपण ही ग्रेव्ही घरी बनवतो. आता ज्याला झटपट बनवायची आहे ना त्यांच्यासाठी ग्रेव्ही टाकू शकता आपण इथं ग्रेव्ही बनवलेली आहे मी ही. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ही भाजी आपल्याला झटपट रेसिपी बनवायची आहे. तिथं आपल्या ट्रायंगल शेपमध्ये सगळे बघा पनीर एकदम अगदी त्याच शेपमध्ये तयार झालेले आहेत. ट्रायंगल सेम आकाराचे पनीर आपले कट झालेले आहेत. तर इथं मी कमी आंबट असलेलं दही घेतलेलं आहे, अर्धा वाटी दही आहे हे. याच्यामध्ये दही तुम्हाला लावताना जर खूप कमी हे लावायचं विरजण, किंवा मग त्याच्यामध्ये दही टाकायचं, किंवा एक तुम्ही मिरचीचं देठ टाकून जरी दही लावलं तर ते होतं. आपण इथं मी धन जिरं पूड, तिखट, पनीर मसाला, लाल तिखट आणि हे मिक्स करून ठेवायचं. आपल्याला मिक्स करायचं आहे ह्याला व्यवस्थित. बघा हे पण आपलं बॉईल झालेलं आहे, पाणी पूर्णपणे आटलेलं आहे ज्यात. आणि आता त्याच्यातलं पाणी आपल्याला काढायचं आहे नितळून, आणि हे मिक्सरमधून ग्रेव्ही बनवायची. अगदी कमी वेळेत आणि झटपट रेसिपी होते तयार. बघा पनीर कट झालेला आहे, टोमॅटो, कांदा हे आपल्याला पाणी नितळून काढायचं. याचं नसतं, ग्रेव्ही बारीक होत नाही, पाहिजे तशी आपल्याला बारीक करून घ्यायचं म्हणल्यावर त्याच्यात पाणी प्रमाण राहिलं नाही पाहिजे. पाणी मिक्सरमध्ये चांगली 2 ते 3 वेळेस फिरवून घ्यायची आणि एकदम बारीक फाईन पेस्ट बनवायची आहे. इथं थोडंसं तूप किंवा बटर वापरायचं. थोडं 1 चमचा तूप टाकलेला आहे आणि थोडंसं तेल टाकायचं, 2 चमचे तेल. त्याच्यामुळे काय होतं, टेस्ट छान येते. आपण इथं खडे मसाले वापरलेले आहेत, तेजपत्ता, इथं फूल,
चक्रफूल आणि थोडेसे दालचिनी आणि विलायची. तर आपल्याला ही पेस्ट टाकून चांगली भाजीला मिक्स करत राहायचे. आपण बारीक पेस्ट केलेली आहे, एकदम बारीक करून घ्यायची बघा. आणि जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत चांगली हे ग्रेव्ही शिजवून घ्यायची. आणि ही ग्रेव्ही तुम्ही 1 ते 2 दिवस चांगली स्टोअर करू शकता. आणि याच्यामध्ये तुम्ही काजू करी पण ह्याच ग्रेव्हीची बनवू शकता. पालक पनीर थोडीशी टाकायची म्हणजे छान टेस्ट येते. हे स्टोरेजसाठी पण ही ग्रेव्ही ठेवली तर काय माहिती आहे का, 2 ते 4 दिवस ही चांगली राहते. आता हे मिक्स केलेलं दही टाकायचं आणि व्यवस्थित ह्याला मिक्स करून घ्यायचे. मिक्स केल्यावर मग याला तेल सुटेपर्यंत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे. मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आपले मसाले पण चांगले तळतील. इथं पनीर मसाला पण वापरायचा आहे बघा. तेल सुटेपर्यंत आपल्याला मस्त हे फ्रेश मलाई टाकलेली आहे मी, 1 चमचा फ्रेश मलाई. छान मिक्स करून घ्यायचं. छान तेल आपल्या कमी तेलामध्ये आणि ही चविष्ट भाजी बनवायची आहे. तेलाचा वापर जास्त करायचा नाही. दिसायला छान दिसतं पण हेल्थसाठी काही चांगलं नसतं तेल, त्याच्यामुळे जमेल तेवढं कमी तेलाचा वापर करून अशा भाज्या बनवायच्या. मी तर ट्राय करते की कमीच तेलाच्या भाज्या बनवायच्या. झाकून ठेवायचे, ग्रेव्ही छान शिजू जायची. जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला मिक्स करून हे थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. जे आपण शिजवून घेतलेलं आहे ना तेच पाणी टाकायचं, कांदा वगैरे. आणि नंतर पनीर टाकायचं. छान 10 ते 15 मिनिट आपल्याला पनीर शिजवून घ्यायचं आहे बघा. छान ग्रेव्ही आणि तयार झालेला आहे. तेल थोडीशी कस्तुरी मेथीमुळे अतिशय छान चव येते आणि खूप ही भाजी पण टेस्ट येते, फ्लेवर छान येतो. तर आपल्या भाजीला तेल पण सुटलेलं आहे. कमी तेलामध्ये अशी चविष्ट भाजी आपली शाही पनीर तयार झालेला आहे. अगदी ग्रेव्ही पण मस्त ही तयार झालेली आहे बघा. दाटसर ग्रेव्हीचं हॉटेल स्टाईल आपलं हे तयार झालेली आहे इथे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना, नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. शाही पनीर आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्ही जर अशी भाजी बनवली घरीच तर पाहुणे खरंच कौतुक केल्याशिवाय जाणार नाही. तर नक्की खूप त्यांना पण आवडेल आणि नक्की तुम्ही ट्राय करा. अगदी साध्या आणि ह्या सोप्या पद्धतीच्या भाज्या तुम्हाला जर पाहायच्या असतील ना, नक्की व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा ही आपली शाही पनीर तयार झालेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना, नक्की लाईक करा.